राजकारण करताय। हा हल्ला झाल्यावर पहिल्या 24 तासामध्ये पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे होता। जगभरात याच पद्धतीनं बदला घेतला जातो। जगभरात एक सैनिक जरी मारला गेला किंवा एक नागरिक जरी मारला गेला तेव्हा अमेरिका, इस्रायल, रशियासारखी राष्ट्र जी स्वतःला बलवान समजतात किंवा 56 इंचाच्या छातीवाली समजतात तर ताबडतोब प्रत्युत्तर देतात। आम्ही काय केलं? पाणी बंद केलं असं सांगितलं। पाणी असं बंद होत नाही, त्यासाठी बंधारे बांधावे लागतील, मोठे धरणं बांधावे लागतील, अवाढव्य काम, आणि 20 वर्षांनी ते धरणं पूर्ण झाल्यावरती पाणी बंद होतं। आम्ही काय केलं? पाकिस्तानची 27 यूट्यूब चॅनल्स बंद केली, बरं का? पाकिस्तानची 27 यूट्यूब चॅनल आपल्याकडे बंदी घातली। हे कशाकरता केलं तुम्ही? हा काय याला का बदला म्हणतात? हा का बदला आहे? आणि त्याचबरोबर एक 4 PM नावाचं या देशातलं चॅनल बंद केलं काल, कारण ते मोदी आणि शहांच्या धोरणावर टीका करते। एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं 4 PM, प्रसिद्ध चॅनल आहे, संजय शर्मा त्याचे संपादक आहेत। आणि गेले 7 दिवस मोदींची चित्र आम्ही पाहतोय प्रधानमंत्र्यांची, की ते सैन्य अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, संरक्षण मंत्री यांच्याबरोबर ते बैठका घेतात, चर्चा करतात। याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे। 1971 साली जेव्हा पाकिस्तानवरती भारतानं हल्ला करायचं ठरवलं तेव्हा इंदिरा गांधी यांनी जनरल माणिकशॉ यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाही आहेत, त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे, तुमची काय तयारी आहे? तुम्ही तयार आहात का? जनरल माणिकशॉ म्हटले आम्हाला 8 दिवस द्या तयारीला। 8 दिवसांनी पाकिस्तानवरती हल्ला झाला, पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि बदला घेतला। याला म्हणतात लीडरशिप, नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती। सैनिकांवरती सोडलं ठीक आहे, सैनिकांवर सोडलं ना, काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी सैनिकांवरच होती। काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह खात्यावरच होती। सगळ्यात आधी जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी तर आधी गृह खात्यावर केली पाहिजे। आम्हाला विरोधी पक्षाचे जे काही म्हणणं आहे, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये। सरकार वारंवार चुका करते आहे देशाच्या सुरक्षेसंदर्भात आणि परत राजकारण करत आहे, हे चालणार नाही। ते असं म्हणतात की विरोधक राजकारण करतात। आम्ही कशाला करू राजकारण? ज्या प्रकारे धर्माबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, धर्म विचारला गेला का यावर संशय निर्माण केला गेला। हा मग ठीक आहे ना, राजीनाम्यासंदर्भात हे कोणाचा राजीनामा? अमित शहाच्या घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी, का घेऊ नये? अमित शहाच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेलाच आहे ना। विरोधी पक्षाचं काम आहे, सरकार जेव्हा चुकेल, सरकारचा मंत्री चुकीचं काम करेल तेव्हा त्याच्यावरती बोट दाखवणं की आपण चुकताय, हा माणूस त्या पदाला योग्य नाही आहे। यात चुकीचं काय आहे? विशेष